रामकृष्ण हरी माऊली. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आषाढी एकादशी म्हणजे आपल्या जे हिंदू कॅलेंडर असतं त्यानुसार म्हणजे जे मराठी महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, तर या 12 महिन्यांमध्ये 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या येतात. प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा आणि एक अमावस्या. आणि तशा जर एकादशी काउंट केल्या तर 12 12 दूने 24 एकादशी म्हणजे 12 शुद्ध पक्षातल्या आणि 12 वद्य पक्षातल्या अशा 24 एकादशी. आणि त्यातली सर्वात मोठी महाएकादश म्हणून ही आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशी निमित्त आज मी खरं गावाला आलेलो आहे, तर मला काही एक ओवी आहे किंवा काही लिहिलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर विठ्ठल हे खरं तर लोकदैवत आहे. म्हणजे इतका साधा देव दुसरीकडे कुठेही नसावा, इतकं साधं रूप आहे विठ्ठलाचं. कशावर उभं आहे तर विटेवर उभं आहे. कुठलं त्याला सोन्याचं सिंहासन नाही आहे किंवा खूप अशी भारी मखरं नाही आहेत, तर कशावर उभं आहे तर विटेवर उभं आहे. बरं, हातात शस्त्र अस्त्र वगैरे असं उग्र देवतांचं स्वरूप नाही आहे, कटीवर हात आहे. इतकं साधं रूप आहे ना ते देवाचं की कोणालाही तो आपला वाटावा. म्हणजे महाराष्ट्राचं जर प्रतीक म्हणाल ना, कुठलं महाराष्ट्राचं प्रतीक असेल तर ते विठ्ठल हे दैवत आहे असं मला नेहमी वाटतं. तर या विठ्ठलावरती खूप सुंदर जे आत्ता आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तर त्याच्या ज्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर, त्यांनी खूप सुंदर त्यांच्या भाषणाची सुरुवातच एक खूप सुंदर त्या कवितेने केली होती. छोटीच होती, तर ती कविता विठ्ठलावरती होती. आणि तुम्ही इमॅजिन करा की एकीकडे विठ्ठल आहे आणि एकीकडे महाराष्ट्र पुरुष आहे. महाराष्ट्रातलं जे आपण महाराष्ट्र म्हटल्यावर जे आपल्या डोळ्यापुढे येतं तसं वर्णन केलेलं आहे. तर ती कविता बघा. ती कविता आहे की कांबळ खांदी पायी वाहन डोईस मुंड असे. कांबळ खांद्यावरती आहे, पायात वाहन आहे आणि डोईस मुंड असे. कांबळ खांदी पायी वाहन डोईस मुंड असे. श्यामल अंग सान रूपते साधेपण भासे. साधेपण भासे, इतकं सुंदर विठ्ठलाचं वर्णन आणि इतकं सुंदर महाराष्ट्रातील एकूण एक व्यक्तिमत्व असतं ना महाराष्ट्रीयन माणसाचं, की साधेपण. पायात वाहन आहेत, खांद्यावर कांबळ आहे, डोईला मुंडास आहे. आणि हे साधेपणा जो आहे तो महाराष्ट्रातील व्यक्तीचा आणि महाराष्ट्रातील देवताचा जो कुठं जुळून येत असेल तर तो पंढरीचा पांडुरंग आहे. आणि या पांडुरंगावर अनेक लोकगीतं रचली, ओव्या रचल्यात. लोकदैवत आहे खरं तर पांडुरंग. तर मला खूप सुंदर एका अडाणी बाईची, अडाणी म्हणतो मी पण खरं तर इतके त्या मायमाऊलींनी सुंदर ती श्रीमंत करून ठेवलेली आहे मराठी भाषा. तर तिने एकादशीसाठी एक ओवी गायलेली. आणि तर ती म्हणते ना की तिच्यासाठी ती एकादश जी आहे ना तो फक्त दिवस नाही किंवा ती एक तिथी नाही आहे, तर ती जिवंत स्त्री आहे. एकादशी जिवंत स्त्री आहे अशा भावनेने तिने ती ओवी रचलेली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं की ती ओवी मी आधी सांगतो. ती ओवी काय आहे तर ती बाई समजा घरात बसलेली आणि ती बाई ओवी काय म्हणते, अगं एकादशी बाई कागद दारातच उभी, केळीच्या पानावर बारसं सोडू दोघे. म्हणजे काय, ती एकादश दारात उभी आहे आणि ती स्त्री म्हणते की तू दारात का उभी आहे, ये. आणि एकादश आपण दुसऱ्या दिवशी सोडतो ना, एकादशीचा उपवास बारशीला सोडतो. तर ती म्हणते की केळीच्या पानावर आपण बारस दोघे जणी सोडू, एकादश आणि मी, असे आहे. आणि मी याच्यावरतीच एक कविता लिहिली होती. म्हणजे मी ऑफिसमध्ये एक पोस्टर करायचं होतं त्यासाठी. तर माझ्यासाठी ही वारी काय किंवा आषाढी एकादशी जो काही वारीचा सोहळा असतो, पालखी सोहळा असतो, तो सोहळा काय, तर माझ्यासाठी हे 5 तत्वाचं मिलन आहे. म्हणजे मी आता गावाकडे आले, मी शेतात, आणि आमचे ईश्वरदादा जे फोक आख्यांचे लेखक आहेत त्यांनी खूप सुंदर मला एकदा शब्द वापरला होता. ते मला म्हटले की दादा कुठे आहे, तर म्हटलं शेतात आहे. तर म्हटलं की दादा शेत हे पंचतत्वाचं मिलन आहे. आणि मी जेव्हा विचार केला ना तेव्हा मला ही गोष्ट पटली. खरंच हे पंचतत्व तिथे येतात. म्हणजे पंचतत्व जे आपण म्हणतो की वायू अग्नी जल पृथ्वी आणि नभ ही 5 तत्व एकत्र येतात. तर शेतामध्ये पृथ्वी म्हणजे माती असते, जल जमिनीला पाणी लागतं, सूर्यप्रकाश अग्नी असतो, वाराही असतो,
आणि नभातनं तर ते पाणी येत असतं, म्हणजे वायू, अग्नी, जल, पृथ्वी, नभ. आणि हेच 5 तत्व माणसं जी बनलेली आहेत ती 5 तत्वांनीच बनलेली आहे. आणि मला असं वाटत होतं की ह्या वारीचं जे काय आपण लिहू, वारीचं एक्सप्लेनेशन करू, तर आपण पंचतत्वाची वारी करूयात का. आणि ह्या पंचतत्व कशी काय ह्या वारीमध्ये. तर मी कविता लिहिली होती की वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास. वायू आला, वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास, अग्नी आकाशात भगव्या पताकांचा. म्हणजे अग्नी आलेल्या भगव्या पताकांचा. वायू झाला, अग्नी झाला. वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास, अग्नी आकाशात भगव्या पताकांचा, जलाधिपती आतुरे. जल आलं, जलाधिपती आतुरे म्हणजे ढग आतुरलेले. जलाधिपती आतुरे अभिषेकाया जनसागरे, पृथ्वीस शहारे उमटता ठसा वैष्णवांचा. म्हणजे पृथ्वीला सुद्धा शहारा भरतो कधी, जेव्हा वैष्णवांचं पाऊल त्याच्यावर उमटतं. पृथ्वीस शहारे उमटता ठसा वैष्णवांचा, नभी दुमदुमला हरिनामाचा गजर. नभ 5वं तत्व आलं. नभी दुमदुमला हरिनामाचा गजर, विठ्ठलाचा ज्वर चराचरा. पंचतत्व झाले एक, हरपली तहान भूक, पहावया तुझे रूप बाप रखुमा देवीवरा. पहावया तुझे रूप बाप रखुमा देवीवर. म्हणजे ही पंचतत्व एकत्र आलेली आहेत ते फक्त विठ्ठला बापा तुला पाहण्यासाठी. तर असा हा एकादशी निमित्त हा व्हिडिओ केला होता. यस. आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.